Welcome students in this mathematics lecture series. In last lecture, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आणि रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह त्याचे फॉर्म्युले पाहिलेत, ते कसे लक्षात ठेवायचे ते पण पाहिले. आता या ठिकाणी एक्झाम्पल पहा. हे जे एक्झाम्पल आहे ते सिंपल एक्झाम्पल असतील. व्हॉट इज आस्क्ड, फाइंड dy by dx y is equal to, या पद्धतीची y ची व्हॅल्यू दिलेली असते. म्हणजे y is equal to ही व्हॅल्यू दिली, y is equal to x raised to 10 plus 10 raised to x plus e raised to x plus a raised to a. आता या ठिकाणी काय करायचे, डिफरन्शिएट बोथ साइड, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचे. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह काढत असताना डिफरन्शिएट म्हणजे काय, हे डी बाय डी एक्स हा ऑपरेटर आहे, डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर आहे. ऑपरेट बोथ साइड म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लेफ्ट y इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ राईट साइड. राईट साइडला x रेज टू 10 प्लस 10 रेज टू x प्लस e रेज टू x प्लस a रेज टू a. आता डेरिव्हेटिव्ह काढत असताना फर्स्ट ऑफ ऑल काय पाहायचे, रूल्स पाहायचा. रूल्स म्हणजे काय, तर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन यापैकी कोणतं ऑपरेशन आहे ते पाहायचं. मग आता या ठिकाणी काय आहे, ऑपरेशन प्लस प्लस म्हणजे ॲडिशन आहे, मग ॲडिशन रूल वापरायचा. तो ॲडिशन रूल काय, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस व्ही, हे दोन फंक्शनची ॲडिशन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेण्याचा काय रूल आहे, प्रत्येकाचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. ॲडिशन असेल तर प्रत्येक टर्मवरती काय करायचं, हा डी बाय डी एक्स ऑपरेटर ऑपरेट करायचं. त्याचप्रमाणे आता इथं पण तेच करायचं. या ठिकाणी ॲडिशन आहे म्हणजे हा ॲडिशनचा रूल वापरायचा. हे डी बाय डी एक्स प्रत्येकावरती ऑपरेट करा. डी बाय डी एक्स ऑफ x raised to 10 plus d by dx of 10 raised to x plus d by dx of e raised to x plus d by dx of a raised to e. आता या ठिकाणी कोणता स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह वापरायचा ते ठरवायचं. इथे x raised to 10 आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला d by dx of x raised to n हा रूल वापरावा लागेल. काय रूल आहे, n into x raised to n minus 1. त्याच्यानंतर इथं 10 रेज टू एक्स आहे. पहा 10 रेज टू एक्स म्हणजे काय, तर डी बाय डी एक्स ऑफ ए रेज टू एक्स, आणि ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. इथे एक्स बेसला आहे म्हणून इथे एक्स बेसला आहे म्हणून एक्स रेज टू एन वापरा. इथे एक्स इंडेक्समध्ये आहे आणि बेसला कॉन्स्टंट आहे, मग ते ए रेज टू एक्स या फॉर्ममध्ये आहे. या दोन्हीमध्ये फरक आहे. एक्स इथं बेसला आहे, इथं कॉन्स्टंट इंडेक्सला आहे. इथं बेसला कॉन्स्टंट आहे, इंडेक्सला एक्स आहे, मग त्या फॉर्ममध्ये वापरायचं एक्स रेज टू एन आणि ए रेज टू एक्स. त्याच्यानंतर इथं डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स आहे. ई रेज टू एक्सचा स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेज टू एक्स. आणि पुढे ए रेज टू ए हे जे आहे ते कॉन्स्टंट आहे. डी बाय डी एक्स ऑफ के इज इक्वल टू 0. कॉन्स्टंट असण्याचं कारण काय, त्याच्यामध्ये कुठलीही एक्सची व्हेरिएबल व्हॅल्यू नाही. ए कॉन्स्टंट आहे, ए पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे पूर्ण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. मग त्याला आपण के म्हणतो आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मग याच्या फॉर्म्युल्यानं काय करायचं, याचे आन्सर लिहायचे. एक्स रेज टू 10 याला कम्पेअर करा. 10 इथे एन आहे म्हणजे एनची व्हॅल्यू किती लिहायची, 10. म्हणजे असं येईल 10 एक्स रेज टू 10 मायनस 1. जिथे एन आहे तिथं 10 लिहा, प्लस 10 रेज टू एक्स याला कम्पेअर करा ए रेज टू एक्स. ए म्हणजे काय, तर 10. इथं फक्त एची व्हॅल्यू 10 ठेवायची. ए 10, that means a raised to x means 10 raised to x, log a means log 10, प्लस हे e raised to x आहे तो स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे. पाठीमाग आपण बघितलं e raised to x ची व्हॅल्यू काय, e raised to x, आणि d by dx ऑफ k ह्याला k कॉन्स्टंट असल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. आणि पुढे सिम्प्लिफाय करून लिहा dy by dx, दिस इज ऑल्सो dy by dx विच इज इक्वल टू 10 एक्स रेज टू 10 मायनस 1 हे सबट्रॅक्शन करा प्लस 9 कॅरी दिस. ह्याच्यामध्ये काय सिम्प्लिफाय करण्यासारखं नाही. 10 रेज टू एक्स प्लस लॉग ए ई रेज टू एक्स. सो दिस इज आन्सर. दिस इज रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. नाव सी सिमिलर टाईप ऑफ नेक्स्ट एक्झाम्पल. पहा व्हॉट इज आस्क, डी वाय बाय डी एक्स आणि ही वायची व्हॅल्यू दिली, वाय इज इक्वल टू ई रेज टू एक्स. सी हाऊ टू सॉल्व. या प्रकारचं एक्झाम्पल 2 मार्कासाठी पहिल्या प्रश्नामध्ये विचारतात. y इज इक्वल टू ई रेज टू एक्स इंटू
साइन इनवर्स एक्स. आता जशी वायची व्हॅल्यू दिली, जर त्याच्यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन असेल तर करायचंय. आता यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन नाही, मग डायरेक्ट त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. याला इथं म्हणायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट म्हणजे काय, तर हा डी बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह असतो ऑपरेटर. हे बोथ साइडला म्हणजे लेफ्ट डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स इंटू साइन इनवर्स एक्स. या पद्धतीनं डी बाय डी एक्स दोन्ही बाजूला ऑपरेट करायचं, एका बाजूला नाही. म्हणजे डी वाय बाय डी एक्स आपल्याला लेफ्ट साइडला जी किंमत विचारली त्याची व्हॅल्यू मिळत असते. आता डी बाय डी एक्स हे लेफ्ट साइड काय करा, राईट साइड काय करा, सिम्प्लिफाय करा. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स साइन इनवर्स एक्स. डेरिव्हेटिव्ह काढण्यापूर्वी आधी ऑपरेशन्स बघायचे, पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. म्हणजे यापैकी काय आहे, प्लस मायनस सबट्रॅक्शन डिव्हिजन, तर काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. या ठिकाणी हे दोन फंक्शन आहेत, त्याचा गुणाकार आहे. म्हणजे एकाला यू म्हणायचे, दुसऱ्याला व्ही म्हणायचं. म्हणजे मल्टिप्लिकेशनचा रूल वापरायचा. मग मल्टिप्लिकेशनचा रूल काय, तो इथे लिहा. तो तुम्हाला पाठ करावा लागेल. स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आणि रूल्स पाठ असायला पाहिजे. डी बाय डी एक्स ऑफ यू व्ही, यू डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस व्ही डी बाय डी एक्स ऑफ यू. म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. अल्टरनेट घ्यायचे. म्हणजे आता या यू म्हणजे कोण, ई रेस टू एक्स, व्ही म्हणजे साइन इनवर्स एक्स. ह्या किमती फक्त इथे ठेवा. यू म्हणजे काय, ई रेस टू एक्स डी बाय डी एक्स ऑफ व्ही, व्ही म्हणजे साइन इनवर्स एक्स, प्लस व्ही म्हणजे काय, परत एकदा साइन इनवर्स एक्स, आणि डी बाय डी एक्स ऑफ यू, यू म्हणजे ई रेस टू एक्स. आता ज्या ठिकाणी पुढच्या स्टेपला ज्या ठिकाणी डी बाय डी एक्स आहे हे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे, याच्या फक्त किमती लिहायच्या. म्हणजे इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. हा डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा, डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स. त्याची किंमत लिहायची इथं, प्लस दिस साइन इनवर्स एक्स ॲज इट इज, आणि डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स हे सुद्धा स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे, त्याची व्हॅल्यू काय ते ई रेस टू एक्स. सो दिस इज आन्सर. यू मे सिम्प्लिफाय, इथे ई रेस टू एक्स इथे कॉमन घेऊ शकता तुम्ही. यू कॅन राईट लाईक दिस, ई रेस टू एक्स 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स. सो दिस इज रिक्वायर्ड व्हॅल्यू. या पद्धतीनं काय करायचं आहे, डी वाय बाय डी एक्सची किंमत काढायची. नाव सी दिस नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज आज काय विचारलंय पहा, फाइंड डी वाय बाय डी एक्स वाय इज इक्वल टू √x प्लस 1/√x ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे याचं स्क्वेअर आहे. आता हे एक्झाम्पल सोडत असताना कसं सोडवायचं पहा. लेट y इज इक्वल टू √x प्लस 1/√x ब्रॅकेट स्क्वेअर. डेरिव्हेटिव्हमध्ये जर सिम्प्लिफिकेशन असेल तर ते आधी करायचं, नंतर त्याचा रूल्स वापरायचे, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, आणि नंतर स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह वापरायचे. आता या ठिकाणी या व्हॅल्यूचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या आधी काय करायचं, त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. म्हणजे काय, कोणतं सिम्प्लिफिकेशन करायचं, हा स्क्वेअर आहे म्हणजे ते या फॉर्ममध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हा फॉर्म्युला वापरा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए म्हणजे काय तर √x आणि बी म्हणजे 1/√x. ते किमती याच्यामध्ये ठेवायच्या. म्हणजे वायची काय व्हॅल्यू मिळते, ए स्क्वेअर म्हणजे √x स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी म्हणजे √x इंटू 1/√x प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1/√x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आता हे सिम्प्लिफाय करूयात. हे √x स्क्वेअर आहे, हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, म्हणजे इथं काय राहील x. हे √x आणि हे √x कॅन्सल, हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला अपोजिट पोझिशनला. इथं 2 × 1 2 येईल, प्लस या ठिकाणी याचा स्क्वेअर करायचा, स्क्वेअर ऑफ 1 येईल, आणि हे √x स्क्वेअर केल्यानंतर परत एकदा x येईल. अशा पद्धतीने हे y आधी सिम्प्लिफाय करून घ्यायचे. कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड दिस एज 2. आणि याच्यानंतर मग काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. नाव डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. बोथ साइड डिफरन्शिएट करायचा म्हणजे डी बाय डी एक्स घ्यायचा लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ राईट हँड साइड. आता सिम्प्लिफिकेशन झालं,
नंतर काय करायचे, रूल्स वापरायचे. रूल्स म्हणजे काय, तर ऑपरेशन कोणते बघायचं, प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तर या ठिकाणी काय आहे, ऍडिशन आहे, म्हणजे ऍडिशन रूल वापरायचा. काय ऍडिशन रूल आहे, दोन फंक्शनची बेरीज असेल डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस व्ही, त्याचा रूल काय, तर डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. म्हणजे सिम्पली ऍडिशन असेल तर हा ऑपरेटर प्रत्येक टर्मवरती काय करायचा, ऑपरेट करायचा. त्याचप्रमाणे हे डी बाय डी एक्स आता प्रत्येक टर्मवरती ऑपरेट करा, म्हणजे हे असेल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स, प्रत्येक टर्म डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ टू, डी बाय डी एक्स ऑफ टू प्लस डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स. आणि आता हे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्व्हर्ट होतं. डी बाय डी एक्स ऑफ 1 याची किंमत आहे 1 विच इज इक्वल टू 1 प्लस दिस इज 0, डी बाय डी एक्स ऑफ 2, हे 2 जे आहे तो कॉन्स्टंट आहे, आणि डी बाय डी एक्स ऑफ के इज इक्वल टू 0, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 असतो, प्लस डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स, म्हणजे 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, रिमेंबर दिस इज अ स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह. डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स इज मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. So what we get 1 minus 1 upon x square. So this is value of dy by dx. अशा पद्धतीनं याचा डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू, इथे काय, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स. आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी काही नाहीये, मग काय करा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे काय, तर डी बाय डी एक्स ऑपरेट करायचं बोथ साईडला, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स. आता या ठिकाणी आधी काय बघायचे, रूल म्हणजे काय, तर नेहमीपणा प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आहे की डिव्हिजन आहे, त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, तर कोणता रूल वापरायचा, मल्टिप्लिकेशन. डी बाय डी एक्स ऑफ यू व्ही, तो रूल काय आहे, यू डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस व्ही डी बाय डी एक्स ऑफ यू. हे दोन फंक्शन आहेत, एकाला यू म्हणायचं दुसऱ्याला व्ही म्हणायचं, आणि या फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवायची, इज इक्वल टू यू म्हणजे काय, तर एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ व्ही म्हणजे ई रेज टू एक्स, प्लस परत व्ही आहे, व्हीची व्हॅल्यू काय, ई रेज टू एक्स डी बाय डी एक्स ऑफ यू, यू म्हणजे एक्स स्क्वेअर, ज्याची किंमत आहे फक्त यू आणि व्हीच्या किमती ठेवा. पुढे जाऊन जिथं डी बाय डी एक्स आहे त्याची व्हॅल्यू लिहायची. हे डी बाय डी एक्स स्टँडर्ड आहे, याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स असतो. त्याच्यानंतर इथं एक्स रेज टू 2 आहे, इथं पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन इज एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1, आणि जिथं डी बाय डी एक्स आहे त्याचीच फक्त किंमत लिहायची. दॅट मीन्स व्हॉट वी गेट, काय मिळेल आपल्याला, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स, डेरिव्हेटिव्ह काय, ई रेज टू एक्स, एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स ॲज इट इज, आणि हा डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर याला कम्पेअर करा एक्स रेज टू एनला. इथे एनची व्हॅल्यू किती, 2 आहे, इथं 2 ठेवा, 2 एक्स रेज टू 2 मायनस 1 म्हणजे असे येते 2 एक्स रेज टू 2 मायनस 1, आणि सिम्प्लिफाय करा, एक्स स्क्वेअर ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स इंटू 2x, हे 2 मायनस 1 1 असेल म्हणजे 2x येईल, आणि याच्यात काही कॉमन येत असेल तर कॉमन घेतलं तरी चालेल, हे ई रेज टू एक्स कॉमन आहे, दिस ई रेज टू एक्स इज कॉमन, इथं पण एक्स आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे, टेक 1x आउटसाइड, म्हणजे एक्स इंटू ई रेज टू एक्स कॉमन घ्या, इथे एक्स राहील प्लस या ठिकाणी. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स. त्याच्यानंतर याच टाईपचा आणखी एक एक्झाम्पल पहा, y इज इक्वल टू, दिस इज आस्क्ड, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x. आता या फंक्शनचं डायरेक्ट डिफरन्शिएशन करायचं नाही या प्रकारामध्ये, जेव्हा 1 मायनस कॉस 2x असे फॉर्म्युले येतात ट्रिग्नॉमेट्रीचे, तर त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचे. 1 मायनस कॉस 2x दिस इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स, आणि 1 प्लस कॉस 2x म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स. ही ट्रिग्नॉमेट्री या ठिकाणी यूज करायची आणि सिम्प्लिफाय करायचे, म्हणजे काय, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ
1 मायनस कॉस 2x म्हणजे 2 साइन स्क्वेअर एक्स आणि 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता 2/2 या ठिकाणी कॅन्सल होतील म्हणजे काय राहील इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हे साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन म्हणजे टॅन स्क्वेअर येईल. दिस इज व्हॅल्यू ऑफ वाय आणि हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे काय येईल टॅन एक्स येईल. सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट वाय इज इक्वल टू टॅन एक्स आणि मग याला काय करायचं डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय डी बाय डी एक्स ऑफ वाय डी बाय डी एक्स हा ऑपरेटर लेफ्ट आणि राईट साईडला ऑपरेट करायचं इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स आणि हा स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पलची तयारी करायची आहे.